विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत आहे। तर बघा, आता जेव्हा आपण 9th आणि 10th मध्ये जेव्हा सायन्सचा स्टडी करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला फिजिक्सचे जे चॅप्टर आहेत त्यांचा अभ्यास करताना आपल्याला ते थोडेसे कठीण वाटायला लागतात इतर चॅप्टरपेक्षा, आणि त्यामुळे आपला जो सब्जेक्ट आहे फिजिक्स याची बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटायला लागते। त्यांना तो विषय टफ आहे असं वाटायला लागतं। परंतु याच्याशी संदर्भात असणार म्हणजे फिजिक्स विषयाच्या संदर्भात असणारा जे बेसिक पार्ट आहे, त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात जे काही फॅक्ट आहे, त्याचं इम्पॉर्टन्स नेमकं काय आहे, हे जर आपण व्यवस्थित जाणून घेतलं तर आपल्याला या विषयामध्ये इंटरेस्ट येईल। आणि एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आला की मग ती समजायला अत्यंत सोपी जाते। आणि म्हणून यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आला पाहिजे। जोपर्यंत इंटरेस्ट येणार नाही तोपर्यंत कोणताही सब्जेक्ट आपण त्याला व्यवस्थित समजून घेऊ शकत नाही। आणि म्हणून जो विषय आहे त्याच्यामध्ये नेमकं काय तथ्य आहे, नेमकं काय खरं आहे, म्हणजे त्याचे फॅक्ट नेमके काय आहे, त्याच्या संदर्भात असणारं जे काही त्या विषयाचं जे महत्त्व आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याच्या संदर्भात असणारा जो बेसिक आहे म्हणजे फाउंडेशन, तर हे फाउंडेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। म्हणजेच जेव्हा आपण पुढचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला तो अगदी सोपी जाईल आणि भरभरून यश आपल्याला मिळवता येईल। त्यासाठीच या फाउंडेशन बॅचेसचे आपण आयोजन केलेले आहे। तर मी पहिल्यांदा सुद्धा आपल्याला क्लिअर केलेला आहे की फाउंडेशन हा एक दुवा आहे जो 10th पर्यंतचा सिलेबस आहे, आणि त्यानंतर जेव्हा आपण 11th-12th सायन्सला येणार तर या सायन्सचा स्टडी करताना यामधला जो महत्त्वाचा दुवा आहे तो आहे फाउंडेशन। आणि त्यामुळे त्या संदर्भात असणारा जो बेसिक पार्ट आहे तो प्रत्येकाचा क्लिअर झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट येईल। आणि एक वेळेस आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आला तरच आपण याचा अभ्यास अगदी व्यवस्थित करू शकतो। तरी आपण कुठल्याच विषयाच्या संदर्भात सांगू शकतो, बरोबर? त्या विषयाचं महत्त्व जर आपल्याला माहिती नसेल तर त्याचा स्टडी करताना आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही। आणि म्हणून इंटरेस्ट हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे कुठल्याही सब्जेक्टचा स्टडी करताना। ओके, तर आपण मागच्या सुद्धा व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलं होतं। तर बघा, आता त्या अगोदर या बोर्डवरती आपण काही मेन महत्त्वाचे पॉइंट्स लिहिलेले आहेत, जेणेकरून आपला या सब्जेक्टचा जो स्टडी आहे तो अगदी पॉइंट टू पॉइंट अगदी उद्देशपूर्ण झाला पाहिजे। त्यासाठी आपण याच्यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स लिहिलेले आहेत। याचा स्क्रीनशॉट या व्हिडिओच्या नंतर आपल्याला मिळेल, तो आपण आपल्या नोटबुक मध्ये राईट करून घ्यायचा आहे। तर बघा, आता आपण मागचे सुद्धा अगोदर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की सायन्सचा जो रिसर्च आहे हा जनरली जी युरोपियन कंट्रीज आहे त्यामध्ये झालेला आहे। आणि म्हणून फिजिक्स that word is derived from the Greek word. Physics derived from the Greek word physis. Physis means nature. Physis means nature. And so we can say that physics is the branch of science which deals with the study of nature. Physics is the branch of science which deals with the study of nature. म्हणजेच जी नॅचरल फिनॉमिना आहे त्याचा स्टडी आपण आपल्या या सब्जेक्ट मध्ये करतो। तर नेचर आणि त्याच्या संदर्भात असणारे नॅचरल फिनॉमिना म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं नेमकं नेचर कसं आहे,
म्हणजेच त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याचे गुणदोष काय आहे, म्हणजे त्याच्या नेचर बद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि त्यानंतर त्या संदर्भात असणारे जे काही नॅचरल फिनॉमिना आहे, म्हणजे ज्या घटना, ज्या फिनॉमिनाज आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या अवतीभोवती घडत असतात, आपोआप घडत असतात, निसर्गामध्ये घडत असतात, असे हे जे नॅचरल फिनॉमिना म्हणजे नैसर्गिक ज्या घटना आहेत, त्या घडामोडी आहे, त्यांचा स्टडी आपण याच्यामध्ये करतो, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of natural phenomena, nature and natural phenomena. तर आता बघा की हा जो आपला सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट मध्ये नेमका जो स्टडी आहे तो कशाचा केला जातो, तर नेमका स्टडी जो केला जातो तो आहे मॅटर आणि एनर्जी. मॅटर आणि एनर्जी. तर जे मॅटर आहे त्याचा, मॅटरचा अगदी स्मॉलेस्ट पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍटम असं म्हणतो, पार्टिकल्स, आणि त्याच्या संदर्भात असणारी एनर्जी. तर मॅटर आणि एनर्जी, बरोबर आहे, मॅटर आणि एनर्जी. तर ज्याला मास आहे, जो पार्टिकल आहे त्याला मास असणार. स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मॅटर इज द पार्टिकल अँड एव्हरी पार्टिकल हॅज अ मास. आणि त्याच्याशी संदर्भात असणारी एनर्जी, म्हणजे आपल्याला या विषयामध्ये मॅटर आणि एनर्जीचा काय करायचा आहे, मेन स्टडी करायचा आहे. तर आपण अगोदर पाहिलेलं आहे की अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईनने जी थिअरी दिली त्याचं नाव आहे रिलेटिव्हिटी. आणि या रिलेटिव्हिटी मध्ये आपल्याला तो मेजर जो स्टडी आहे तो मॅटर आणि एनर्जीच्या संदर्भात आहे. त्याचं फेमस इक्वेशन आहे E=mc². आणि म्हणून आपण यांना फादर ऑफ फिजिक्स म्हणत असतो, लक्षात घ्यायचं. तर आपल्या या विषयामध्ये नेमका जो स्टडी होतो तो मॅटर आणि एनर्जीच्या संदर्भात आहे. तर याच्यानंतर फिजिक्स मध्ये आपण जो स्टडी करणार आहोत तो आहे नॅचरल फिनॉमिना, म्हणजे नैसर्गिक घडामोडी, नैसर्गिक घटना यांचा आपल्याला. आता एखादी नैसर्गिक घटना आपण ऑब्झर्व करत म्हणजे पाहत असणार, तर नेमका फिजिक्सचा स्टडी करताना म्हणजे त्या नॅचरल फिनॉमिनाचा स्टडी करताना, त्याच्या स्टडी करताना काही कॅरेक्टरिस्टिक आहे, तर ते आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिजिक्स. म्हणजे फिजिक्सचा स्टडी करताना फिजिक्स हा नेमका कशावर आधारित आहे त्याचा स्टडी जो आहे, द स्टडी ऑफ फिजिक्स डिपेंड्स अपॉन द मेन पॉइंट्स. सो वी कॅन से दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिजिक्स. तर फिजिक्सचा कॅरेक्टरिस्टिक नेमका काय, तर कुठलाही एखादा नॅचरल फिनॉमिना असेल आणि त्याचा आपण जर स्टडी करत असणार तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल. म्हणजे जो इव्हेंट आपल्या समोर सुरू आहे, सपोज व्हेइकल इज मूव्हिंग अलॉंग द टर्न और कर्व रोड, कुठलाही फिनॉमिना आपण घेऊ शकतो. भरपूर फिनॉमिना आहेत जे आपल्या अवतीभोवती होत असतात. तर असा कुठलाही एखादा फिनॉमिना, कुठलीही एखादी घटना जी आहे, समजा सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, भरती येते, ओटी येते, वारा वाहतो, पाऊस पडतो वगैरे वगैरे. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तर पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. तसे वेगवेगळे प्लॅनेट्स हे सूर्याच्या भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. तसे वेगवेगळे फिनॉमिनाज आहेत. तर कुठलाही एखादा नॅचरल फिनॉमिना जो आहे त्या नॅचरल फिनॉमिनाचा स्टडी करताना म्हणजे नेमकं काय करायचं, तर पहिल्यांदा तो जो फिनॉमिना आहे त्याचा आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल. म्हणजे त्याचं आपल्याला निरीक्षण करावं लागेल की नेमका त्या फिनॉमिना मध्ये काय सुरू आहे, त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला आलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्या संदर्भात असणारे जे काही फॅक्ट आहे, म्हणजे त्याच्यात काय नेमकं खरं आहे, खरं फॅक्ट म्हणजे खरं किंवा नेमकं काय तथ्य आहे त्या फिनॉमिनामध्ये, म्हणजे जे खरं आहे, रिअल आहे, त्याचाच आपण त्या ठिकाणी स्टडी करतो. म्हणजे याचा अर्थ ज्या काही अंधश्रद्धा आहे यांचा आपण इकडे स्टडी करत नाही. रिअल काय आहे, नॉट इमॅजिनरी काय आहे त्याचा आपण विचार नाही करत किंवा स्टडी करत नाही. तर रिअल फॅक्ट जी आहे त्याचा आपण या ठिकाणी स्टडी करतो. तर कुठला एखादा फिनॉमिना जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागेल.
त्याच्या संदर्भात असणाऱ्या ज्या फॅक्ट आहे त्या आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतील. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक जी आहे आपली ती आहे, तर फिजिक्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की भरपूर लॉज तुम्हाला माहिती आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ओम्स लॉ, ज्यूल्स लॉ, अशी भरपूर लॉ तुमच्याकडे आहे. लॉज, प्रिन्सिपल, फॉर्म्युला. फिजिक्स म्हटलं म्हणजे फॉर्म्युले हे येणारच, तुम्हाला भरपूर फॉर्म्युले माहिती आहेत. तर हे जे आपल्या विषयामध्ये येणारे जे लॉज आहेत, प्रिन्सिपल आहेत, फॉर्म्युलेज आहेत, तर दीज आर द युनिव्हर्सल. तर हे जे आहे हे कसे आहेत? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे अगदी एक सारखा आहे. म्हणजे समजा एखादा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे, तर समजा F इज इक्वल टू ma किंवा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ टाइम mv स्क्वेअर किंवा पोटेन्शियलचा फॉर्म्युला mgh. लागू तेवढे फॉर्म्युले तुमच्याकडे आहे, आपल्याला माहिती आहे. तर हे जे फॉर्म्युले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल्स आपल्याकडे असणार, लॉज असणे, लॉज आहेत, तुम्हाला माहित असणार ज्यूल्स लॉ आहे, ओम्स लॉ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे केप्लर्स लॉ आहे. तर असे भरपूर लॉ आपल्याला माहिती आहे. तर हे जे सर्व लॉज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, फॉर्म्युला हे कसे आहेत? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे ती एकसारखं. हे सगळीकडे एकसारखं म्हणजे नेमकं असं कधी होणार नाही की आपल्या जळगावमध्ये काही वेगळं असणार, आपण दुसऱ्या गावात गेलो तिकडे काही वेगळं असणार, भारतामध्ये काहीतरी वेगळा कन्सेप्ट असणार आणि दुसऱ्या देशात जर गेलो तर काहीतरी वेगळा कन्सेप्ट, असं होणार नाही. तर हे सगळीकडे कसं आहे? एकसारखं आहे, म्हणजे याच्यामध्ये बदल होत नाही. युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे एकसारखे असतात. तर जे लॉज आहेत, प्रिन्सिपल आहे, फॉर्म्युला हे सगळीकडे अगदी एकसारखे असतात, त्यामध्ये बदल होत नाही. तर हा एक सेकंड महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर थर्ड वन आहे की फिजिक्स इज द एव्हर डायनॅमिक. तर हा जो सब्जेक्ट आहे हा कसा आहे? एव्हर डायनॅमिक सब्जेक्ट आहे. तर आपल्याला प्रश्न पडला की नेमका कसा आहे? एव्हर डायनॅमिक म्हणजे काय? तर बघा, एखादा कन्सेप्ट आज आपण त्याचा स्टडी केला, एक्सप्लेन केलं, तर हा जो कन्सेप्ट आहे हा आज आपण जर स्टडी केला तेव्हा उद्या या कन्सेप्ट मध्ये बऱ्याच प्रकारचे बदल होतील. म्हणजे तो कन्सेप्ट जसा तसा पुढे भविष्यामध्ये राहणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो की आपण 9th क्लासमध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत तर त्याचं क्लासिफिकेशन दोन याच्यामध्ये केलेलं आहे, स्केलर फिजिकल क्वांटिटी आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी, स्केलर्स अँड वेक्टर. तर आपण सांगताना सांगतो की ऑल द फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाइड इंटू द टू ग्रुप्स, स्केलर्स अँड वेक्टर. म्हणजे जेवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत याचा आपण क्लासिफिकेशन दोन पार्ट मध्ये करतो, स्केलर्स आणि वेक्टर. म्हणजे आज आपण सांगितले दोन पार्ट आहे, पण उद्या भविष्यात आपण याचे दोन पेक्षा जास्त सांगणार आहोत, म्हणजे जास्त पार्ट करणार आहोत. तर ते असणार स्केलर, वेक्टर, टेन्सर. टेन्सर फिजिकल क्वांटिटी, वेक्टर फिजिकल क्वांटिटी आणि स्केलर फिजिकल क्वांटिटी. म्हणजेच आज जो एखादा कन्सेप्ट आहे तो पुढे जसा तसा राहणार नाही, तर त्याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये बदल होत जातात. जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं त्यामध्ये बदल होत जातात. आणि म्हणून फिजिक्स इज द एव्हर डायनॅमिक. आणि म्हणून फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे कसा आहे? एव्हर डायनॅमिक आहे. तर बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहतो, पुन्हा इकडेच बघा. तर विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा की आपल्याकडं 3 वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत, फाउंडेशन बॅचला आहेत. एक ज्यांचं मराठी मीडियम आहे असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचं सेमी इंग्लिश आहे असे सुद्धा विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये आहे, आणि ज्यांचं फुल इंग्लिश मीडियम होतं असे सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे आहेत जे या फाउंडेशन बॅच मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि त्यामुळे त्या सर्वांना प्रत्येक टॉपिक समजला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार? एकदम फुल इंग्लिश मीडियम म्हणजे फुल इंग्लिश लँग्वेज मध्ये जर आपण सांगितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येईल, आणि म्हणून आपण सेमी इंग्लिश सारखं करूया, मराठी आणि इंग्रजी, जेणेकरून मराठी विद्यार्थ्याला सुद्धा अडचण येणार नाही, सेमी वाल्याला सुद्धा अडचण येणार नाही, फुल इंग्लिश मीडियम जो आहे त्याला सुद्धा काही अडचण येणार नाही. तर सर्वांना अगदी चांगल्या प्रकारे सगळे पॉइंट्स समजले पाहिजे, म्हणून आपण अगदी अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तेही तुम्ही आमच्या समोर नसताना. लक्षात घ्या की तुम्ही आमच्या समोर नाही आणि आम्ही तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुम्ही समोर असताना ते कन्सेप्ट समजून सांगणे एक वेगळं टेक्नॉलॉजी आहे, तो एक वेगळा पार्ट असेल आणि आपण समोर नसताना या युट्यूबच्या द्वारे व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत ते पोहोचवायचे आहेत आणि ते प्रत्येकाला व्यवस्थित समजले पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण कोणत्याही विद्यार्थ्याला येऊ नये तो आमचा प्रयत्न असेल. तर पुन्हा बघा की फिजिक्स is derived from the Greek word physis. Physis means nature, and hence we can say that physics is the branch of science which deals with the study of nature and natural phenomena. म्हणजे याच्यामध्ये नेचर आणि नॅचरल फिनॉमिना म्हणजे नैसर्गिक घटना यांचा आपण स्टडी होतो. तर मेन जो स्टडी आहे हा नेमका कशाचा होतो, तर आपल्या सब्जेक्ट मध्ये मेन जो स्टडी आहे तो मॅटर आणि एनर्जीचा होतो. तर फिजिक्स म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज फिजिक्स, डिफाइन फिजिक्स. तर आपण प्रत्येक वेळेस जी लँग्वेज आहोत ती चेंज करणार आहोत. तर आपण सांगितलं फिजिक्स इज एव्हर डायनॅमिक आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा फिजिक्स म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज फिजिक्स. तर प्रत्येक वेळेस लँग्वेज जी आहे आपण चेंज, जसं आपण पुढे जाऊ तसं आपण ती लँग्वेज काय करणार आहोत, बदलणार. कारण आपला सब्जेक्ट कसा आहे, एव्हर डायनॅमिक सब्जेक्ट आहे. ओके, तर आपल्या सब्जेक्ट मध्ये मेनली स्टडी होतो मॅटर अँड एनर्जी. आणि म्हणून आपण अगोदर सांगितलेलं आहे की फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स हुज प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ स्टडी इज द मॅटर अँड एनर्जी. नेक्स्ट, तर कुठलाही नॅचरल फिनॉमिना जो आहे त्याचा स्टडी आपल्याला करायचा म्हणजे फिजिक्सचा स्टडी करायचा आहे, तर तो नेमका कशावर आधारित आहे. मग आपण त्यासाठी बघतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिजिक्स. फिजिक्सचे काही कॅरेक्टरिस्टिक आहे. तर कोणताही फिनॉमिना आपल्या समोर एखादा सुरू असेल, फॉर एक्झाम्पल अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन, हा एक नॅचरल फिनॉमिना आहे. तर हा घ्या किंवा आणखी कुठलाही फिनॉमिना जे आपल्या भोवती नेहमी सतत आपल्या आजूबाजूला सुरू असतात, बरोबर आहे. तर असा कुठलाही फिनॉमिना घ्या, जसं आपण सांगितलं व्हेइकल इज मुव्हिंग अलॉंग द रोड, किंवा समजा पाऊस पडत आहे, वारा वाहतो आहे, वगैरे वगैरे. तर कुठलाही एखादा जो फिनॉमिना आहे, एखादा घटना आहे, त्याचा आपल्याला योग्य प्रकारे ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला स्टडी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्या घटनेचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या ज्या फॅक्ट आहे, जे त्यामध्ये नेमकं काय खरं आहे, त्यामध्ये काय तथ्य आहे, याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलं म्हणजे लॉज, प्रिन्सिपल आणि फॉर्म्युला. तर हे जे आहे हे युनिव्हर्सल आहे, म्हणजे सगळीकडे हे सारखे असतात. म्हणजेच विचार करा की समजा एखादा फॉर्म्युला, आपण भरपूर फॉर्म्युले सांगितले आहे, एखादा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ टाइम व्ही स्क्वेअर. तर हा जो फॉर्म्युला आहे सगळीकडे अगदी एकसारखा असतो, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. तर तो आपण फॉर्म्युला कोणत्याही देशात गेलो तरी फॉर्म्युला जो आहे तो बदलत नाही, किंवा जी प्रिन्सिपल्स आहे ते लॉज जे आहे ते असं बदलणार. समजा आपण इथून युएसए ला कधी गेलो तर तिथं कायनेटिकचा फॉर्म्युला काहीतरी वेगळा असेल, आपल्या इंडियामध्ये फॉर्म्युला काहीतरी वेगळा असेल, असं कधी होणार नाही. तर जो स्टडी आहे हा युनिव्हर्सल स्टडी आहे, म्हणजे सर्व विश्वामध्ये हा एकसारखा आहे, त्यामध्ये बदल होत नाही. कशामध्ये, लॉज, प्रिन्सिपल, फॉर्म्युला, दे आर सेम एव्हरीवेअर अँड सो दे आर द युनिव्हर्सल. आणि हे जे आहे युनिव्हर्सल आहे. त्यानंतर आपण थर्ड कॅरेक्टरिस्टिक पाहिले म्हणजे फिजिक्स इज द एव्हर डायनॅमिक. म्हणजे आपण सांगितलं की एखादा कन्सेप्ट आपण आज स्टडी केला तर त्या कन्सेप्ट मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती उद्या म्हणजे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होत राहतील, लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याची कन्सेप्ट जी आहे ते पुढे त्यामध्ये काही दुरुस्ती केल्या जातात, काही त्यामध्ये बदल होतो, लक्षात घ्यायचं. म्हणून फिजिक्स इज एव्हर डायनॅमिक. आता आपण थोडं पुढे जाऊया आणि पुढचा जो आपला पॉइंट आहे रिक्वायरमेंट्स टू स्टडी द फिजिक्स. बघा आपल्याला प्रत्येक पॉइंट अगदी क्लिअर झाला पाहिजे की आपल्या या फिजिक्स मध्ये नेमकं काय आहे, फिजिक्स म्हणजे नेमकं काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे
नेमके काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहे. नंतर या फिजिक्स या सब्जेक्टचा स्टडी करताना आपल्याला कशा कशाची गरज आहे, रिक्वायरमेंट टू स्टडी द फिजिक्स. द फर्स्ट रिक्वायरमेंट इज द मॅथ. बघा, सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट आहे आपली म्हणजे फिजिक्सचा. जर आपल्याला ती चांगल्या प्रकारे जर स्टडी करायचा असेल, हा सब्जेक्ट जर चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर मॅथमॅटिक्स वर आपली कमांड असणे अत्यंत गरजेचं आहे. तो सब्जेक्ट आपला अगदी बेस्ट असला पाहिजे, चांगला सब्जेक्ट असला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच मॅथ मस्ट गुड. तुमचं जे मॅथ आहे ते अगदी चांगलं असलं पाहिजे. बरोबर आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे आपल्या फिजिक्स मध्ये जे काही एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचे आहेत, जे काही फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत, टोटल एक्सप्लेनेशन जे आहे हे सगळं मॅथ वरती आधारित आहे, लक्षात घ्यायचं. त्यामुळे मॅथ हा जो सब्जेक्ट आहे आपला अगदी चांगला असला पाहिजे. मॅथ मस्ट बी गुड. अगदी चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून बघा, लक्षात घ्या, जर आपण मॅथ हा सब्जेक्ट जर ड्रॉप केला, बरेच विद्यार्थी आहेत की जे सायन्सला आल्यानंतर मॅथ हा सब्जेक्ट ड्रॉप करतात, तर त्यांनी हा सब्जेक्ट ड्रॉप केला, कुठला, मॅथ. म्हणजे त्यांना फिजिक्स हा सब्जेक्ट समजत नाही. त्यांच्या समोर फार मोठ्या अडचणी तयार होतात. जेव्हा ते स्टडी करायला लागतात पुढे गेल्यानंतर, तेव्हा तो विषय त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होऊन जातो. आणि म्हणून मॅथचं नॉलेज असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि जे मॅथ म्हणजे आता या 11, 12 आणि पुढं जेव्हा आपल्याला फिजिक्सचा जर स्टडी करायचा असेल, तर त्याच्यामध्ये येणारं जे म्हणजे आपल्याला लागणारं जे मॅथ आहे, जे कन्सेप्ट, जे एक्सप्रेशन आपल्याला द्यायचे आहे, तर त्याच्यासाठी लागणारं जे मॅथचं नॉलेज आहे, ते नॉलेज जे तुम्ही 10 पर्यंत घेतलेलं आहे, त्यापेक्षा आता तुम्ही पुढे 11th आणि 12th मध्ये जे मॅथ तुम्हाला स्टडी करायचं आहे, ते अधिक तुमच्या फायद्याचं असेल. म्हणजे 10 पर्यंत जो मॅथ मध्ये तुम्ही जो स्टडी केला, हा फक्त बेस लेवलचा स्टडी होता. पण जो मेजर आपल्याला स्टडी लागतो मॅथचा, तो अजूनपर्यंत तुमचा झालेला नाही, लक्षात घ्यायचं. तो तुम्हाला 11th आणि 12th मध्ये. आणि अशा वेळेस जर आपण हा सब्जेक्ट जर कधी कट केला, सोडून दिला, तर मग हा विषय समजणे आपल्याला कठीण होऊन जाते, लक्षात. आणि त्यामुळे सहसा सायन्स मध्ये आपले जनरली 4 सब्जेक्ट असणं आपल्याला आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथ. कुठलाही सब्जेक्ट सोडू नका. जर आपण मॅथ जर विषय सोडला, म्हणजे आपल्याला फिजिक्स हे समजत नाही. कारण फिजिक्स विषयासाठी आपल्याला लागणारं जे मॅथ मधलं जे नॉलेज आहे, ते आहे ट्रिग्नॉमेट्री, जे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, परंतु तो अगदी बेस लेवल आहे. अगदी हायर लेवलची ट्रिग्नॉमेट्री आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर लिमिट आहे, डेरिव्हेटिव्ह आहे आणि इंटिग्रेशन आहे. हे महत्त्वाचे 3 मॅथ मधले पार्ट्स आहेत. म्हणजे लिमिट, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, जे 10 पर्यंतच्या सिलेबस मध्ये नाही. आणि याच कन्सेप्टचा आपल्याला सर्वात जास्त यूज करायचा आहे फिजिक्स मध्ये डेरिव्हेशन देताना. आणि त्यामुळे ते डेरिव्हेशन देताना आपल्याला कळत नाही, कारण 10 पर्यंत डेरिव्हेटिव्ह आपल्याला नसतं, इंटिग्रेशन आपल्याला नाही. आणि हे महत्त्वाचे आपल्या सायन्स मध्ये पार्ट आहे, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून बघा, 10th मध्ये तुमचं जे मॅथ होतं, त्यातले काही चॅप्टर जे आहेत ते अत्यंत कामाचे आहे. त्यातलं एक मेजर चॅप्टर ते म्हणजे ट्रिग्नॉमेट्री. तर तुम्ही सर्वांनी त्या ट्रिग्नॉमेट्रीची रिव्हिजन एक वेळेस करून घ्यायची आहे. त्यामध्ये मेन जे काही ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युलेज आहेत ते मला बघायचे आहेत, किंवा तुम्ही एकदा त्याला रिवाइज करून घ्यायचं. त्याच्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट म्हणजे बघा, फिजिक्सचा स्टडी करताना सगळ्यात मोठी जी गरज आहे ती आहे आपल्याला मॅथची. म्हणजे मॅथचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यातलं नेमकं कोणतं, तर ते आहे लिमिट, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. आणि या तिघांची नावं तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा ऐकलेले नाही, किंवा यांचा अभ्यास अजूनपर्यंत केलेला नाही, लक्षात घ्यायचं. तर हा जो स्टडी आहे हा 10वीच्या नंतर सुरू होतो. आणि म्हणून हा विषय जर आपण आज रोजी जर सोडला, तर फिजिक्स हा विषय आपल्यासाठी अत्यंत कठीण होतो.
फिअरफुल होतो, डरावना होतो, लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे विद्यार्थी म्हणतात हा विषय एकदम कठीण आहे, आपल्याला समजत नाही. तर जोपर्यंत आपण त्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करत नाही, प्रत्येक कन्सेप्ट अगदी व्यवस्थित समजून घेत नाही, बरोबर आहे, आणि नेमकी त्याला कशाची गरज आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत तो विषय आपल्याला सोपी होणार नाही. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. म्हणून आपण हा एक टॉपिक आज या ठिकाणी डिस्कशन करतोय, रिक्वायरमेंट्स टू स्टडी द फिजिक्स. म्हणजे फिजिक्सचा स्टडी करताना कोणत्या गोष्टीची आपल्याला नेसेसिटी आहे, रिक्वायरमेंट्स आहे, गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो आहे मॅथ, बरोबर आहे. तर ज्याने मॅथ सोडलं त्याला फिजिक्स हा सब्जेक्ट समजत नाही का, त्यामध्ये कन्सेप्ट समजायला त्याला अत्यंत हार्ड जाते, लक्षात घ्यायचं. आपण आता सेकंड पॉइंटकडे वळूया. आणि सेकंड पॉइंट आपला जो आहे तो आहे फिजिकल क्वांटिटी. एक सेकंड रिक्वायरमेंट या ठिकाणी आहे. तर 9th मध्ये आणि 10th मध्ये जेव्हा आपण स्टडी केला काही चॅप्टर, फॉर एक्झाम्पल तुम्ही 9th मध्ये मोशनचा स्टडी केला असेल, 9, 10 मध्ये तुम्ही मोशनचा स्टडी केला. तर आता या मोशन मध्ये काही फिजिकल क्वांटिटी आपल्या स्टडी झालेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत बघा, त्या डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, स्पीड आहे, वेलोसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे, फोर्स आहे, मोमेंटम आहे, पॉवर असेल, वगैरे वगैरे. तर अशा ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहे यांचा स्टडी आपण मोशन या चॅप्टर मध्ये केलेला आहे. या लोअर क्लास मध्ये 9 आणि 10. या दुसरे चॅप्टर आपण घेऊया. एखादं इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भातलं आपण चॅप्टर जर कधी घेतलं तर त्यामध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी होत्या त्या मेन फिजिकल क्वांटिटी आहेत, तो म्हणजे इलेक्ट्रिक करंट, देन पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, आणि त्यानंतर रेजिस्टन्स म्हणजे ओहम्स लॉ, V = IR. बघा ओहम्स लॉ मध्ये 3 फिजिकल क्वांटिटी आहेत. एक आहे व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. म्हणजेच इलेक्ट्रिकलच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही फिजिकल क्वांटिटी आहे त्याचा आपण स्टडी झाला. म्हणजेच ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत यांचा स्टडी आपल्या या लोअर क्लास पासून ऑलरेडी सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये म्हणजे वेगवेगळ्या युनिट मध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आपल्या समोर येतात आणि त्यांचा आपण पहिल्यांदा स्टडी करतो. म्हणजेच फिजिक्सचा स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की त्याच्या संदर्भात असणाऱ्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती झाल्याच पाहिजे. तर फिजिकल क्वांटिटी जी आहे ते आपल्याला मेजर करायची आहे. कुठलाही एखादा फिनॉमिना आहे, एखादा एक्सपेरिमेंट आहे, आपण त्याचा स्टडी करतो आहोत, तर त्यासाठी त्या ज्या फिजिकल क्वांटिटी त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत तर त्यांना आपल्याला मेजर करावं लागेल. समजा आपण टाइम मेजर करतो, टाइम ही फिजिकल क्वांटिटी आहे, आपल्याला त्याला मेजर करायचं आहे, ती मोजावी लागेल, बरोबर. त्याचं मोजमाप हे आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. व्होल्टेज असेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला त्याला मेजर करावं लागेल, करंट आपल्याला मेजर करावं लागेल, बरोबर आहे. आणि करंट आणि व्होल्टेज मेजर करून आपण त्याच्यावरून रेजिस्टन्स, त्या कंडक्टिंग वायरचं रेजिस्टन्स किती आहे त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मेजर करून, उदाहरणार्थ समजा आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे, एखादी बॉडी मोशन मध्ये आहे त्याची कायनेटिक एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर बघा ती बॉडी मोशन मध्ये आहे, बॉडी मोशन मध्ये आहे म्हणजे त्या संदर्भात फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या बॉडीचा मास ही एक फिजिकल क्वांटिटी झाली, त्यानंतर त्या बॉडीचं स्पीड ही एक दुसरी फिजिकल क्वांटिटी झाली. तर मास आणि स्पीड ह्या दोन फिजिकल क्वांटिटी पहिल्यांदा आपल्याला मेजर कराव्या लागतील. ते जे मेजरमेंट आहे ते अगदी मोर ॲक्युरेट असलं पाहिजे, लक्षात घ्यायचं. मेजरमेंट कसं पाहिजे, ती ॲक्युरेट असलं पाहिजे. जेवढं मेजरमेंट आपलं ॲक्युरेट असणार तेवढी त्यामध्ये असणारी एरर जी आहे ती कमी येईल. अँड सो आवर मेजरमेंट इज मोर ॲक्युरेट. म्हणजे मेजरमेंट्स जस्ट रिक्वायर मोर ॲक्युरेट, ॲक्युरेसी असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता बघा आपण पाहत होतो कायनेटिक एनर्जी, आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ द मूव्हिंग बॉडी काढायचं आहे. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ टाइम mv². बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ टाइम mv². अगदी सगळ्यांना जे फॉर्म्युले माहिती आहे, जे कन्सेप्ट माहिती आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया, लक्षात घ्यायचं. तर
जी बॉडी आहे त्या बॉडीला आपल्याला मास माहित पाहिजे, ती बॉडी मोशन मध्ये आहे त्याचा स्पीड आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे मास आणि स्पीड हे आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा मेजर करावं लागणार. त्यामुळे हे मेजरमेंट अगदी ॲक्युरेट पाहिजे. अशासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या बॉडीची एनर्जी, कायनेटिक एनर्जी काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर कॅल्क्युलेशन करताना ते सुद्धा अगदी ॲक्युरेट असलं पाहिजे. कॅल्क्युलेशन जर ॲक्युरेट नसेल तर जे रिझल्ट येणार त्यामध्ये एरर इंट्रोड्यूस होणार, किंवा ह्या क्वांटिटी मेजर करताना त्यामध्ये सुद्धा ती मोर ॲक्युरेट त्या मेजर केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे आपला स्टडी अगदी ॲक्युरेट आहे. त्यामुळे ॲक्युरेसी हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. तर फिजिक्सचा स्टडी करायचा म्हणजेच जो फिनॉमेना आहे त्या फिनॉमेनाच्या संदर्भात असणाऱ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला मेजर करावं लागतील, आणि त्यावरनं फॉर्म्युलांचा यूज करून आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावं लागेल आणि आपले रिझल्ट काढावं लागतील. आणि या सगळ्यांसाठी ॲक्युरेसी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. जर ॲक्युरेसी जर लेस असेल तर त्यामध्ये एरर ही वाढेल, आणि त्यामुळे आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट, योग्य असा रिझल्ट इथं भेटणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की ॲक्युरेसी हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट, एरर अँड ॲक्युरेसी आपल्या फिजिक्स मधला हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तर जे विद्यार्थी जेईईचा स्टडी करतील त्यांच्यासाठी एरर अँड ॲक्युरेसी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जातो आहे. त्याच्याबद्दल पुन्हा बघा की फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो मॅथ, आणि दुसरं आहे फिजिकल क्वांटिटी. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं की फिजिक्स इज एव्हर डायनॅमिक. म्हणजे आज जरी आपण सांगितलं असतं की आपल्याला दिसते की फक्त इथे या दोनच याची आपल्याला गरज आहे काय, नाही, याच्या आणखी वेगवेगळे पॉइंट्स आहेत त्याची सुद्धा आपल्याला गरज असेल. परंतु आज जी बेसिक आपलं नॉलेज आहे ते एवढं तरी असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सांगितलं हा सब्जेक्ट एव्हर डायनॅमिक्स आहे, म्हणजे कुठलाही कन्सेप्ट जेव्हा आपण हा स्टडी करणार तो उद्या त्यामध्ये काही बदल होते किंवा काही दुरुस्ती केल्या जाते किंवा तो आणखी मोठा सुद्धा होऊ शकतो. हे बेसिक नॉलेज आहे. आता बघा यानंतर आपल्याला बघायचं आहे मेन ब्रँचेस ऑफ फिजिक्स. तर आपण या अगोदर पाहिलं होतं, याच्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही ऐकलं असेल की देयर आर टू मेन ब्रँचेस ऑफ फिजिक्स. कोणकोणत्या आठवते बघा, एक क्लासिकल फिजिक्स आणि दुसरं मॉडर्न फिजिक्स. बरोबर आहे. तर जे ओल्ड फिजिक्स आहे त्याला आपण क्लासिकल फिजिक्स म्हणतो. तर क्लासिकल फिजिक्स मध्ये ज्या फायनाईट बॉडीज आहेत किंवा लार्जर साइज बॉडीज आहे, ऑब्जेक्ट आहे, यांचा स्टडी याच्यामध्ये होतो, त्याला आपण क्लासिकल फिजिक्स असं म्हणतो. आणि मॉडर्न फिजिक्स म्हणजे ॲटॉमिक फिजिक्स आणि न्यूक्लिअर फिजिक्स, याला आपण मॉडर्न फिजिक्स म्हणतो. बरोबर आहे. हे लेटेस्ट रिसर्च आहे हा. तर याच्यामध्ये जी मायक्रोस्कोपिक लेवल ऑब्जेक्ट आहे यांचा स्टडी त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे मॉडर्न फिजिक्स जो आहे हा ॲटॉमिक म्हणजे ॲटम आणि न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये नेमकं काय आहे, ॲटमच्या आतमध्ये काय आहे याच्याबद्दलचा आपण स्टडी करतो. त्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते मायक्रोस्कोपिक आहे, म्हणून मायक्रोस्कोपिक लेवल जे ऑब्जेक्ट आहे यांचा स्टडी आपण या मॉडर्न फिजिक्स मध्ये करतो. बरोबर आहे. आणि जे फायनाईट बॉडीज आहे, फॉर एक्झाम्पल अर्थ, मून, ज्युपिटर, ह्या लार्ज बॉडी आहे यांचा स्टडी हा क्लासिकल फिजिक्स मध्ये होतो, लक्षात घ्यायचं. पण बघा आज आपण काय सांगतो, अवर सब्जेक्ट इज एव्हर डायनॅमिक. बरोबर आहे. आणि मग बघा आता पुन्हा आपण मेन ब्रँचेस ऑफ फिजिक्स स्टडी करणार आहोत. तर फिजिक्सच्या भरपूर ब्रँचेस आहेत. आपण त्याचं क्लासिफिकेशन या मेजर 5 याच्यामध्ये करून घेतलेलं आहे, लक्षात घ्या. तर पहिली जी ब्रँच आहे ती आहे मेकॅनिक्स. तर आता ही जी फिजिक्सची ब्रँच आहे त्याच्यामध्ये मोस्टली मोशनचा स्टडी होतो. मग आता मोशन म्हटलं म्हणजे त्यामध्ये काय काय आहे,
तर त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनल मोशन येणार, त्यामध्ये रोटेशनल मोशन येणार, त्याच्यामध्ये ऑसिलेटरी मोशन येणार. बरोबर आहे. म्हणजेच आता जे काही ब्रँचेस आहे जे आपल्याला दिसत नाही ते सुद्धा याच्या संदर्भात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल साऊंड असेल सुद्धा याच्यामध्ये येणार. नंतर फ्लुइड मेकॅनिक्स, सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस याचा सुद्धा स्टडी याच्यामध्येच इन्व्हॉल्व होतो, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आपण सांगितलं की देयर आर सो मेनी ब्रँचेस, पण आपण त्याचे मेजर 5 याच्यामध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. आणि या ब्रँचेसच्या संदर्भात सुद्धा आणखी काही भरपूर ब्रँचेस तिथं आहे. उदाहरणार्थ मोशन म्हटलं की तुम्ही 10 मध्ये ग्रॅव्हिटेशनचा स्टडी केला. ग्रॅव्हिटेशन हे मोशन नाही, इट इज द प्रॉपर्टी. तर ग्रॅव्हिटेशनचा स्टडी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन याचा स्टडी आपला इथं झाला, लक्षात घ्यायचं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत यांचं मोशन सुरू आहे अराउंड द सन, याचा आपण म्हणजे मेजर त्यामध्ये मोशन आहे. बरोबर आहे. तर या मोशनचा स्टडी त्यामध्ये वेगवेगळ्या बॉडीज आल्या, सॉलिड, लिक्विड, गॅस यांचा स्टडी सुद्धा याच्यामध्ये होणार. बरोबर आहे. म्हणजे मेन पॉइंट जो आहे आपला तो आहे मोशन. तर मोशनचा जो स्टडी आहे तो या मेकॅनिक्स मध्ये होतो. अँड मोशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिनॉमिना इन दिस युनिवर्स. आणि या युनिवर्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फिनॉमिना आहे तो आहे मोशन. बरोबर आहे. तर एव्हरीथिंग इज इन मोशन इन द युनिवर्स असं म्हटलं जाते. म्हणजे प्रत्येक जण या युनिवर्स मध्ये काय आहे, मोशन मध्ये आहे. नो वन बॉडी इज इन अ रेस, म्हणजे रेस मध्ये कोणीही नाही. जो थांबला तो संपला. बघा तुम्हाला माहिती असेल, म्हण माहिती असेल, जो थांबला तो संपला. त्यामुळे कधीही थांबायचं नाही, सतत सुरू राहा. बरोबर. तर लक्षात ठेवा की ही जी पहिली ब्रँच आहे ही मेन ब्रँच आहे आणि याच्यामध्ये मेन जो स्टडी होतो तो मोशनचा होतो. नेक्स्ट जी ब्रँच आहे ती आहे थर्मोडायनॅमिक. आता नावून आपल्या समज थर्मो म्हणजे थर्मल एनर्जी म्हणजे हीट. तर याच्यामध्ये आपल्याला हीटचा स्टडी करायचा. म्हणजेच हीट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. तर heat can be converted into the mechanical work or the another forms of the energy. म्हणजे एनर्जी कन्व्हर्शन कसं होते, एनर्जीचं कन्व्हर्शन हे कसं केल्या जाते, एका स्वरूपातली एनर्जी दुसऱ्या स्वरूपामध्ये नेमकी कशा प्रकारे कन्वर्ट होते. तर याच्यामध्ये जो आपला स्टडी आहे तो हीटचा स्टडी आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये काय आहे, हीट इंजिन काय आहे, हीट इंजिन असणार. रेफ्रिजरेटर असेल तर याचा जो स्टडी आहे तो आपल्याला थर्मोडायनॅमिक्स मध्ये करायचा आहे. तर मेकॅनिकल वर्क आणि हीट यांचं कन्व्हर्शन कशा प्रकारे केल्या जाते त्यासाठी हे डिव्हाइसेस आपण या ठिकाणी सांगितले. रेफ्रिजरेटर आहे आणि हीट इंजिन आहे. दोघांचंही या दोन्ही डिव्हाइसची वर्किंग आहे ते एकामेकाच्या एक्झॅक्टली अपोजिट या ठिकाणी आहे, लक्षात घ्यायचं. त्यानंतरचा पुढची जी ब्रँच आहे ती आहे इलेक्ट्रोडायनॅमिक ब्रँच किंवा त्याला इलेक्ट्रो मॅग्नेटिक ब्रँच सुद्धा म्हणतात. तर याच्यामध्ये नेमका कशा स्टडी होणार, तर इलेक्ट्रोस्टॅटिक असणार, करंट इलेक्ट्रिसिटी असणार, मॅग्नेटिझम त्या ठिकाणी असणार. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असेल म्हणजे एसी अल्टरनेटिंग करंट जो आहे याचा स्टडी याच्यामध्ये होणार, लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. तर असा या स्टडी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये करायचा आहे. बघा म्हणजे मेन पॉइंट्स पुन्हा लक्षात. इलेक्ट्रोडायनॅमिक्स याच्यामध्ये नेमका कशाचा स्टडी केला जातो, तर तो आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच एसी करंट याचा स्टडी याच्यामध्ये केला. नेक्स्ट महत्वाची ब्रँच आहे ती आहे ऑप्टिक्स. आहे ऑप्टिक्स ही महत्वाची ब्रँच आहे. तर याच्यामध्ये नेमका कशा स्टडी होतो, तर लाईट असणार, लेन्स असेल याचा मेन स्टडी याच्यामध्ये होतो. तर याचे मेन दोन पार्ट्स आहेत, वेव्ह ऑप्टिक्स आणि रे ऑप्टिक्स. बरोबर आहे. तर दोन्ही हे लाईटच्या संदर्भातले पार्ट आहे. म्हणजे ऑप्टिक्स मध्ये लाईट, लेन्स याचा मेजर स्टडी होतो. आणि त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचे डिव्हाइस जे आहे सायन्स मधले ते दोन आहेत. एक आहे टेलिस्कोप आणि दुसरा आहे मायक्रोस्कोप.
टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप हे अत्यंत महत्वाचे दोन डिव्हाइसेस आहेत. तर गॅलिलिओ आपण अगोदर पाहिलं होते की गॅलिलिओ गॅलिली, तर गॅलिलिओनी टेलिस्कोप तयार केला, लक्षात घ्यायचं, आणि म्हणून त्याला आपण फादर ऑफ फिजिक्स असं म्हणतो. म्हणजेच हे जे दोन डिव्हाइस आहे हे सायन्सच्या रिसर्च मध्ये अत्यंत महत्वाचं योगदान ते आपल्याला देतात. आणि म्हणून मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचा जो स्टडी आहे तो आपल्याला या ब्रँच मध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर जो रिसेंट रिसर्च आहे त्याची एक ब्रँच आहे ती आहे मॉडर्न फिजिक्स, आणि याच्यामध्ये ॲटॉमिक आणि न्यूक्लिअर फिजिक्सचा स्टडी याच्यामध्ये होतो. ॲटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स याच्यामध्ये स्टडी होणार, सेमीकंडक्टर असणार, नंतर इलेक्ट्रॉन असेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वगैरे वगैरे याचा स्टडी आपण याच्यामध्ये म्हणजे ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियाय, रेडिओएक्टिव्हिटी वगैरे वगैरे हे जे काही कन्सेप्ट आहेत मॉडर्न फिजिक्स संदर्भात ते याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. बरोबर आहे. आणखी ही बऱ्याच ब्रँचेस याच्या संदर्भात आहेत, ते आपण पुढे आणखी डिस्कस करूया. त्याच्यानंतर बघा फिजिक्स मध्ये जो स्टडी आहे हा 3 वेगवेगळ्या लेवलवरती केला जातो. तर आपल्याला बघायला मायक्रोस्कोपिक फिजिक्स, मेसोस्कोपिक फिजिक्स आणि मॅक्रोस्कोपिक फिजिक्स, तर असा 3 वेगवेगळ्या लेवलचा या ठिकाणी स्टडी होतो. मायक्रोस्कोपिक म्हणजे अगदी मायक्रो म्हणजे ॲटम, ॲटॉमिक लेवलचा जो स्टडी आहे तो या फिजिक्स मध्ये होतो. म्हणजे मायक्रोस्कोपिक म्हणजे अगदी स्मॉल पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ड्यूटेरॉन्स वगैरे वगैरे हे जे काही स्मॉल पार्टिकल मायक्रोस्कोपिक पार्टिकल आहे यांचा स्टडी ज्या पार्ट मध्ये होतो त्याला म्हणायचं मायक्रोस्कोपिक स्टडी. त्यानंतर जे ती फायनाइट बॉडीज आहेत, ती साईजनी लार्ज साईज बॉडीज जी आहे त्याचा स्टडी होतो मॅक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये होतो. म्हणजे अर्थ असेल, मून असणार, सन असेल, वेगवेगळे प्लॅनेट्स मध्ये असणाऱ्या टोटल जे काही कंटेंट्स आहेत त्या सगळ्यांचा स्टडी याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक फिजिक्स म्हणजे फायनाइट बॉडीज आहेत साईजनी लार्ज यांचा स्टडी याच्यामध्ये होतो. आणि आता ज्या बॉडीज एकदम मायक्रो सुद्धा नाही आणि मॅक्रो सुद्धा नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉलिक्यूल, गॅस मॉलिक्यूल उदाहरणार्थ आपण देऊ शकतो, तर गॅस मॉलिक्यूलचा जो स्टडी आहे तो या मेसोस्कोपिक फिजिक्स मध्ये केला जातो. म्हणजे अगदी मायक्रो पार्टिकल हे मायक्रोस्कोपिक फिजिक्स त्याला आपण म्हणतो. नंतर अगदी जे गॅस पार्टिकल्स आहेत, गॅस मॉलिक्यूल्स आहेत त्यांचा स्टडी हा मेसोस्कोपिक फिजिक्स मध्ये होतो. आणि त्यानंतर अगदी फायनाइट बॉडीज आहेत, ऑब्जेक्ट आहेत त्यांचा स्टडी मॅक्रोस्कोपिक फिजिक्स मध्ये केला जातो, लक्षात घ्यायचं. तर इथं आपण थांबूया आणि पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.